त्याचं डीपीआर ऑलरेडी झालेला आहे आणि एमजीपी तो केलेला काय आहे. होतंय, मी ज्या पत्रकार परिषद मी कोणाची ऐकलेली नाही आणि त्या दिवशी सुद्धा अशीच घाई झाली. आमच्या उपनगराध्यक्षांनी तिथे कुठेतरी पत्रकार परिषद घेतली. तुम्ही मला इथे येऊन प्रश्न विचार, मी त्यांची पत्रकार परिषद ऐकलेली सुद्धा नाही. मला जे कोण विरोधी पक्षनेते असतील, कोण नगरसेवक असतील किंवा कोण त्या ठिकाणी आमच्यावर टीका करतंय किंवा आमच्यावर पत्रकार परिषद घेते किंवा आपली भूमिका मांडते, ती पूर्ण भूमिका मी पहिली ऐकून घेईन आणि मग त्याच्यावर मला तुम्ही म्हणजे उत्तर जे काय योग्य उत्तर आहे ते त्या ठिकाणी मी आपल्याला देईन. कणकवली शहरातील फ्लायओव्हर ब्रिज खालील अतिक्रमण हटाव मोहीम मुख्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झाली. यापूर्वी तुम्ही जाहीर केलेलं होतं की सुशोभीकरण करणार, मात्र फळ फुलं भाजी विक्रेत्यांना सोडून अन्य दुकानदारांना तिथे जागा उपलब्ध होणार नाही. असं असताना सुद्धा अद्याप काही दुकानं ही तिथे ठाण मांडून आहे. काही ठिकाणी गैरप्रकार सुद्धा समोर आले. तर या संदर्भात नगरपंचायत ठोस भूमिका केव्हा घेणार आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, नगरपालिकेचीच भूमिका होती. स्वच्छ कणकवली सुंदर कणकवलीचा नारा आम्ही नगरपालिकेच्या वतीनं दिलेला होता आणि शेवटी काम हे प्रशासनच करत असतं, प्रशासनाची ती जबाबदारी. त्या पद्धतीनं सगळ्या मोहीम झाल्या. ज्या ठिकाणी काही प्रकार चुकीचे उघडकीस पण आले त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी आपला निर्णय आहे. आणि हे सगळं करत असताना की ज्या स्टॉल धारकांना हटवण्यात आलं, ज्या भाजी विक्रेते असतील, फळं फुलं विक्रेते असतील, त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय हा शोधण्याचा प्रयत्न हा नगरपालिकेचा सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. कुठंतरी शहराला एक शिस्त यावी. व्यापार व्यवसायाचं एक महत्वाचं केंद्र कणकवली शहर आहे. त्या सगळ्या व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना आम्ही त्या ठिकाणी जगवणारच आहोत. त्यांची जबाबदारी सुद्धा आम्ही घेणार आहोत. पण तशा पद्धतीचे आमचे 4 प्रयत्न आहेत. मी त्याच्यामध्ये व्यापारी संकुलाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, एक प्रयत्न आमचा जो आहे, जो हायवेवरचं आमचं जे जुनं भाजी मार्केट आहे, इथं आम्ही तो भाग विकसित करून एक व्यापारी संकुल उभं करणार आहोत. दुसरं जे आमचं भाजी मार्केट आरक्षण आहे डीपी रोडचं, त्या डीपी रोडचं आरक्षण पूर्णत्वास त्या ठिकाणी आलेलं आहे. काही नियमांची पूर्तता त्या ठिकाणी करून तेही सुरू होईल. आणि दुसरी एक पर्यायी जागा त्या दिवशी परिवहन मंत्री या राज्याचे आलेले होते, प्रताप सरनाईक साहेब, यांना सुद्धा त्या ठिकाणी कणकवली शहराचं बस स्टँड त्या ठिकाणी आपण सुशोभीकरण करावं, तिथं सुद्धा व्यापारी संकुल करावं. आणि जी पेट्रोल पंप ते गव्हाणकर याच्यापर्यंतची मधली जागा आहे, ती जर जागा त्या ठिकाणी नगरपालिकेला भाडे तत्वावर दिली किंवा त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी डेव्हलप करून जर व्यापारी मार्केट जर त्या ठिकाणी उभं केलं तर माझ्या शहरातल्या सगळ्यांना त्या ठिकाणी एक पर्याय त्या ठिकाणी एक भाजी मार्केटचा उपलब्ध होऊ शकेल आणि त्या ठिकाणी व्यवसाय होऊ शकतो. अशा प्रकारच्या त्या जागा आहेत. म्हणजे मी काय ज्या जागा सुचवतोय, जुनं भाजी मार्केट व्यापारी संकुल असेल, डीपी रोडचं भाजी मार्केट असेल किंवा जी एसटी विभागाची जी जागा आहे, या 2-3 जागांमध्ये जर समजा भविष्यामध्ये जर अशा प्रकारचं व्यापारी संकुल उभं राहिलं तर आज जी सगळी शहरामधली जी बकालपणा आहे, दुरावस्था आहे किंवा जी सगळी बेशिस्त आहे त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण येईल आणि चांगल्या पद्धतीचा व्यापार या शहरामध्ये प्रत्येक व्यावसायिकाला त्या ठिकाणी करता येईल. हा सुद्धा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. भाई, तुमच्या संकल्पना खूप चांगला आहे. प्रश्न हा आहे की 8 दिवस झाले आता पूर्णतः उड्डाण पुलाखालील जे काही फळ फूल आणि भाजी विक्रेत्यांचे स्टॉल असतील म्हणा किंवा अन्य जे काही फूड स्टॉल असतील म्हणा किंवा क्लॉथ मार्केट असतील किंवा आणि जे काही व्यवसाय चालू आहे ते स्टॉल हटवण्यासंदर्भात आपण मोहीम सुरू केली. तुमचा सपोर्ट होता, त्याला प्रशासनाने कारवाई केली. 8 दिवसानंतर त्या मोहिमेला कोणी घातला. अगदी एसटी स्टँड पासून बघितलं तर नरडवे नाक्यापासून बघितलं तर अगदी रेल्वे स्टेशन पर्यंत जे काय इलिगल स्टॉल आहेत फुटपाथवरती उभारलेले ते सुद्धा हटवण्यासंदर्भात आपण ठाम भूमिका घेतली होती. परंतु ह्या मोहिमेला नेमका कोणी घातला आता? नाही, आजही नगरपालिकेची भूमिका, प्रशासनाची भूमिका ठाम आहे. स्टॉल हटवले जावेत ही भूमिका आमची स्पष्टपणे त्या ठिकाणी आहे. जे अनधिकृत आहे आणि आम्ही त्याला प्राथमिकता दिलेली आहे. मी आपल्याला सातत्यानं सांगितलेलं आहे की या शहराचा आम्ही सर्वे गोळा करतोय, डाटा गोळा करतोय आणि असे काही रस्ते आहेत या शहरातले, जवळजवळ 14 रस्ते आहेत की त्या रस्त्यावर सातत्यानं बेशिस्तपणा, वाहतूक कोंडी, अशा पद्धतीचे अनधिकृत स्टॉल हे त्या ठिकाणी उभे आहेत. आणि मग त्याची आम्ही प्राथमिकता ठरवलेली आहे, कुठली प्राथमिकता पहिली घ्यावी. आणि मी आपल्याला आता हा प्रश्न आपण उपस्थित केल्यामुळे मी आपल्याला सांगतो, जवळजवळ 5 प्रकारची अतिक्रमणं आपल्या शहरामध्ये आहेत. एक प्रकरण जे आहे ते नगरपंचायत आणि नॅशनल हायवेची जागा आहे जी श्रीधर नाईक ते मंजुनाथ याच्यामध्ये, या जागेमध्ये त्या ठिकाणी ही सगळा जो वावर आहे. दुसरा जो प्रकार आहे तो आहे ROW, नॅशनल हायवेचा जो ROW आहे
जो गडनदीपासून जानोलीपर्यंत येतो दुतर्फा, त्या ROW मध्ये असलेली अनधिकृत बांधकामं हा दुसरा भाग आहे. तिसरं, जो खासगी जमिनीमध्ये झालेली अतिक्रमण, तो अनधिकृत भाग, आणि अशा पद्धतीची जी सगळी अनधिकृत आहे याचा आम्ही सगळा डाटा त्या ठिकाणी गोळा करणं आपलं काम त्या ठिकाणी सुरू आहे. ज्या पद्धतीनं आता आम्ही त्याच्यामध्ये प्राथमिकता ठरवली आहे. कुठलं पहिलं काम आहे, तर पहिलं काम आपण श्रीधर नाईक ते मंजुनाथ हॉटेल या ठिकाणचं पहिलं काम मी हातात घेतलं आहे. जे काही तुम्ही म्हणता काही स्टॉल त्या ठिकाणी अद्याप उभे आहेत, माझ्या मते त्यांना जवळजवळ काही दिवसाची मुदत म्हणजे रविवारपर्यंतची मुदत तुम्ही स्वतःहून घेऊन जा, अन्यथा कारवाई करणं स्टॉलवर, अशा पद्धतीची भूमिका नगरपालिका प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे. कदाचित उद्याचा रविवार आहे, ते बाकीचे जे काही सगळे स्टॉल आहेत ते त्या ठिकाणी हटवले जातील. आणि त्याचबरोबर त्यांना एक पर्यायी फळ आणि भाजी याच्यासाठीची पर्यायी जागा एक 2 गाळ्याच्या मध्ये तात्पुरती स्वरूपाची ही त्या ठिकाणी देण्याचा एक प्रयत्न आहे. हा सुद्धा नगरपालिकेचा प्रयत्न आहे, त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी निर्णय होणार. त्यामुळे कुठलीही स्टॉल हटव मोहीम थांबलेली नाही. अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही भूमिका त्या ठिकाणी आमची म्हणजे कोणी खो घातलेलं नाही. फक्त त्याला प्राथमिकता कुठली, त्याला असे म्हणजे त्याला प्राथमिकता दिलेली आहे. जो आज गरजेचं आहे, जिथं वाहतूक कोंडी होते, जिथं बेशिस्त आहे, जिथं अनधिकृत स्टॉल आहे, अशा ठिकाणी कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी होणार. त्याचबरोबर जे अनधिकृत स्टॉल्स आहेत त्यांच्यावर आज समजा नगरपालिकेला फक्त 20 रुपये देऊन त्या ठिकाणी जो टॅक्स असतो तो देऊन त्या ठिकाणी काम केलं जातं. पण म्हणून अनधिकृत असेल तर ते अनधिकृत ठरवून त्याच्यावर जो तिप्पटचा चार्ज आहे नगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ केली जाईल. पहिलं त्याच्यामध्ये रोल आहे की अनधिकृत बांधकाम हे हटवलं गेलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि जर समजा त्याच्यामध्ये हटवलं गेलं जात नसते तर तो जो काळ आहे किंवा ज्या दिवसापासून तो वापरतोय जो माणूस, त्याच्यावर त्या ठिकाणी टॅक्स सुद्धा त्या पद्धतीनं जो अनधिकृतचा असेल तो सुद्धा लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. नगरपालिका एक लक्षात घ्या, नगरपालिकेकडे जवळजवळ 100 विषय आहे आणि या 100 विषयावर रोज त्या ठिकाणी काम करणं हे आमचं काम जरी असलं तरी प्रत्येक गोष्टीवर तितका वेळ देता येत नाही. पण आम्ही एक भूमिका स्पष्टपणे ठरवलेली आहे की अनधिकृत जी बांधकामं आहेत किंवा ज्याचा गैरप्रकार जे झालेले आहेत, या गैरप्रकाराचा आपण शोध घेतला होता. मी आपल्याला सांगतो, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी सांगितलं होतं जवळजवळ 9 ते 14 लाख 9 का 12 लाखाचा हप्ता हा त्या ठिकाणी घेतला जातो, हा सांगितलेलं होतं. आणि कालच्या स्टॉल हटव मोहिमेमध्ये हे उघड झालेलं आहे. कोण जागा कोणाची, कोणी बांधलेलं आहे, कोण भाडा घेतोय, मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही. पण नेमकं त्या ठिकाणी काय चालू आहे, कोणाचे स्टॉल आहेत, कोण भाडं त्या ठिकाणी घेतोय आणि कशा पद्धतीनं हा सगळा गैरप्रकार चालू आहे, हे त्या ठिकाणी एका मोहिमेमधूनच सगळं उघड झालेलं आहे. हा, आणि वीज चोरी असेल, जे काही सगळे गैरप्रकार आहेत, हे सगळे गैरप्रकार या हटाव मोहिमेच्या निमित्तानं त्या ठिकाणी जनतेसमोर आले. तुम्ही सुद्धा त्याची साक्षीदार आहात. प्रश्न आमचं सांगण्याचं एवढं आहे की कुठंतरी या शहराला शिस्त आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. कारण शेवटी हे शहर सगळ्यांचंच आहे, आपलं शहर आहे आणि हे आपलं शहर म्हणून एक प्रत्येकाची जबाबदारी आहे या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं. आणि प्रत्येकानं त्या ठिकाणी कुठंतरी काही नियम हे स्वतःवर जबाबदारी स्वीकारून नियम स्वीकारून या शहरामध्ये त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. कारण हे शहर जवळजवळ 20,000 लोकसंख्येचं जरी असलं तर या शहरावर 60,000 लोकांचा वावर हा दर दिवशी असतो आणि त्याचा सगळा भार हा नगरपंचायतीच्या प्रशासनावर नगरपालिकेवर आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना कुठंतरी सगळ्याच कामामध्ये आपण 100% न्याय देऊ शकत नाही, हे मलाही त्या ठिकाणी कळतं. पण जे आमच्यापर्यंत येईल, ज्याच्यावर काम करता येईल ते काम आम्ही नक्की त्या ठिकाणी दुर्लक्ष करणार नाही. त्या ठिकाणी जाऊन त्याचा तपास करून योग्य अयोग्य ठरून तशा पद्धतीचं काम नगरपालिका येत्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार.